आपुलिया हिताद्वाशी जागता चिंतनातला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा सरळपंथी संतपर प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबराय सात्विक संतती देवाला कशी हर्षोल्लासित करते याचं सविस्तर चिंतन म्हणजे हवं. मुळात परमार्थ हा विषयच असा आहे, तो सत्वगुणाला अनुसरून जोपर्यंत शरीरात सत्वगुण कामयाबी तोपर्यंत परमार्थ. सत्वगुणाचं पारड जरा खाली झालं आणि रजतमाचं पारड जड झालं की परमार्थाला उतरती कळा लागत असते. वस्तुस्थितीनं परमार्थ करावा वाटणं हा सत्वगुणाचा प्रभाव. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. रात्रंदिवस परमार्थ करावं वाटणं हे लक्षण सत्वगुणाचं. रजतम मिश्रित असलेला सत्वगुण कदाचित परमार्थाला बाधत, पण ज्या वेळेला रजोगुणाने तमोगुणाचा 100% संबंध तोडून एकटाच प्रादुर्भाव पावतो त्यावेळेला परमार्थाची वस्तुस्थिती असते. बरोबर आहे म्हणतात पैरज तम विजय सत्वगादी वाढतात चिन्हे ऐसे होती विढाला. पैरजतम विजय रजोगुणाने तमोगुणावर विजय मिळवून जो सत्वगुण या शरीरात वृद्धिंगत होईल त्या सत्वगुणाचं वैशिष्ट्य भगवान म्हणतात सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्वमित्युत विढाला. सत्वगुण कोणता
रजोगुण तमोगुणावर विजय मिळवून एकटाच या शरीरात वृद्धिंगत पावला किंबहुना वाढलाय. रजोगुण तमोगुणाबरोबर संबंध असलेल्या सत्वगुणाला संतांनी बाधा समजली. बाधा तो बाधक आहे. 14व्या अध्यायात विषय तत्र सत्व निर्मलत्वा प्रकाश कमनामयम सुख संगेन बध्नाति ज्ञान संगेन चानघ. हे अनग नाम अर्जुना तत्र सत्व निर्मलत्वात, सत्वगुण निर्मळ आहे हे ठीक आहे, पण काय ज्ञान संगेन बध्नाति, ते सुख संगेन बध्नाति. मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे, अशा बंधनानं बांधायचं काम सत्वगुण करतो. कारण सत्व हा रजतमाशी संबंधित असलेला सत्व पर्यायानं तो बाधक आहे. आणि म्हणून सत्वगुण कोणता? जो रजोगुण तमोगुणावर विजय मिळवून एकटाच या शरीरात सर्वत्र वृद्धिंगत आहे, वाढलेला आहे. त्या सत्वगुणाचं लक्षण सांगत असताना भगवान म्हणतात सर्वद्वारेषु देहेस्मिन् अस्मिन् देहे सर्वद्वारेषु. या शरीरामधील सर्वच द्वारावर. वास्तविक ही 14व्या अध्यायातली भाषा. आणि 5व्या अध्यायात भगवान बोलून गेले नवद्वारे पुरी देही नैव कुर्वन्न कारयन्. देहरूपी पुरीला किती दरवाजे? नवद्वारे पुरी देही, देहे पुरी नवद्वारे. देहरूपी पुरीला 9 दरवाजे. मग 14व्या अध्यायात भगवान बोलून जायला पाहिजे होते काय? नवद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते. नवद्वारेषु शब्द वापरला नाही. मग सर्वद्वारेषु देहेस्मिन्, नवद्वारेच्या ऐवजी सर्वद्वारेषु का? त्याचं उत्तर देते वेळी ज्ञानोबारायांनी सुंदर उत्तर दिले मला. ज्ञानोबारा म्हणतात सर्वद्वारेषु कशासाठी? या श्लोकावर चिंतन करताना सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी सातची करचरणी होती डोळे. सर्वेंद्रियाच्या अंगणी, सर्वच इंद्रियाच्या अंगणात विवेक खडा पहारा करतोय. खडा विवेक करी राबनी. ज्याच्या सर्वच इंद्रियाच्या अंगणात विवेक खडा पहारा करतोय त्याच्या इंद्रियाच्या तोंडात निषिद्ध विषय जाऊच देत नाही. नेद इंद्रियाचे नि तोंडी काहीची जाऊ. खडा पहाराय. खडा कुणाचा? विवेकाचा. आणि म्हणून तिथं शब्द वापरला सातची करचरणी होती डोळे. सातची म्हणजे खरोखर, खरोखर त्यांच्या करनाम हात, चरणनाम पाय, हाताला आणि पायाला डोळे आहेत की काय इतका डोळस व्यवहार त्याची इंद्रिय करतात. म्हणून सातची करचरणी होती डोळे. हाताला आणि पायाला डोळे आहेत का? नाही. पण ज्याच्या शरीरामध्ये 100% सत्वगुणाचा प्रादुर्भाव आहे त्याची हात आणि पाय डोळे असल्यासारखा डोळस व्यवहार करतात. म्हणून सर्वद्वारेषु नवद्वारे नाही. विठ्ठल प्रचलित उदाहरण दिले जाते. कोणाचं? रामकृष्ण परमहंसांचं. विवेकानंदाचे गुरु परमहंस स्वमहिमने प्रतिष्ठित.
आपल्या महिन्यात आपली प्रतिष्ठा अचल मस्त महात्मा म्हणा. कालिका मातेशी एकरच झालेलं बाळ. कालिका मातेचं मंदिर सोडून बाहेर फिरायचं नाही. किती कुंकड फिरलं तरी आईच्या भोवताली फिरायचं. मंदिरात कायम असायची. कालिका माता त्यांच्याबरोबर डायरेक्ट बोलायची. लेकराला हाका मारल्यासारख्या कालिका मातेनं हाका मारायचा. परमानंद घालायचे नाहीत मंदिरात. योग निद्रेत गाढ निद्रिस्त अवस्था असताना विवेकानंदची मित्रमंडळी लंगुटियार भेटले. लंगुटियार भेटली म्हणजे ओरिजिनल हाजरीपट असतो. हे असं आदरणीय शब्द नसतात. लंगुटियार भेटला की सारा षष्टीचा प्रयोग असते. चाचीचीचा खेळ असतो. विवेक काय गुरु केला रे? कलर मध्ये बी नीट नाही, वयानं बी नीट नाही. निवळ गाया गुजरा केला तर एखादा देखना बघून तरी गुरु करायचा. काय विवेकानंदाला ऐकू वाटत नव्हतं, पण ती मित्रपणाची भाषा तशी असते त्याला माहिती आहे. नावेला जाऊन गप बसला तरी बी शब्द विवेकानंदाने वापरले. तुम्हाला अनुभव आहे का? माझ्या गुरुचा अनुभव नाही, मग उगा मी नका बकवास कशाला. तुझ्या अनुभवाला काय लागतो? सारे उल्लूच. अनुभवाला किती लागते? गाढ अवस्था होते, निद्रित अवस्था. कुणाची? परमहंसाची. ही गेली महाराज. असा जळत इंगळना विस्तव घेतला आणि परमहंसाच्या एका हातावर टाकला. त्या तळहाताचं कातडं बाजून करपून काळ निळ झालं. पण जाग नाही, योग निद्रा नाही. शरीराचा संबंध सोडून स्वतंत्र आपल्या निज स्वरूपामध्ये जाऊन वृत्ती लीन झालेली असती. शरीराचा तादात्म्य संबंध राहत. शरीराला एक एक पार्ट तोडून बी नेला तरी त्याला काही घेणं देणं नसतं. असली मस्तेली निद्रा ती, त्याला योग निद्रा म्हणतात. तळहाताचं कातड जळून राख होती तरी जाग नाही. दुसऱ्या एका हाताच्या तळहातावर रुपयाचा ठोकळा ठेवला की मनानच हात पालता झाला. डबल हात सवासा करून पुन्हा ठोकळा ठेवून बघितला, पुन्हा हात पालता झाला. आणि मग जेवढी बोलत होती तेवढ्याची जिरली. एक हात जळून करपून भाजून राख झाली तरी जाग नाही. रुपयाचा ठोकळा ठेवलेला हात मनानच पालता होतोय. संन्याशानं सर्वथैव लक्ष्मीचा त्याग, मनानं हात पालता होतोय. आणि मग कळलं साचची करचरणी होती डोळे. विठाला ज्याची झोपल्यावर देखील इंद्रिय डोळसपणाचा व्यवहार करतात, निषिद्ध विषयाचा स्वीकार करत नाहीत, तयाचा हरी कवादे होती
ज्यांच्या शरीरात सत्वगुण 100% काम करतोय तयाचा हरिक वाटे देवा. सत्वगुणाचा प्रतापच असला. सत्वगुण जागृतीचं काम करतो. करावा परमार्थ दिवसा दिवसा नाही नाही नाही, करावा परमार्थ अहर्निशी, रात्रंदिवस परमार्थ करावा वाटणे हे सत्वगुणाचा प्रादुर्भाव. रजसो लोभेवच, रजोगुणी माणसं परमार्थात आणली तरी परमार्थाचा उपयोग संसारासाठीच करतात. बोलणं कळायले का? रजोगुणी माणसं कदाचित प्रयत्न करून परमार्थात आणली तरी त्यांचा परमार्थ म्हणजे संसाराचं साधन आहे. हा शिमगा केला काय, मोठ्यानं बोंबललं काय, दोन्ही मिळून सारखंच. अरे परमार्थ ही संसाराचं साधन आहे. किंबहुना ते भजन संसाराचे साधन. त्यांचं जे परमार्थ करणे ते संसारालाच खत पाणी घालणं. का? मुळात ती रजोगुणी आहे. रजसो लोभ हे वच, रजोगुणी हा लोभी असणारच. त्यामुळं परमार्थात जरी आली तरी लोभ सुटणार नाही. आणि परमार्थावर कमाई करून संसार थाटत असेल त्याच्यापेक्षा बिगर परमार्थिक लई बरा. भाषा कळते का नाही कळत? परमार्थाचं प्रयोजन संसार थाटणं हा कुठे, पण ही रजोगुणाचा प्रताप. तमोगुण तर असा आहे की दोन्ही कामाचं नाही, चांगलंही नाही वाईटही नाही. तमोगुणाचं काय? प्रमादालस्य निद्राभेस तन्निबध्नाति भारत. ज्ञानोबा म्हणतात त्याला चांगल्याही कार्याची आवड राहत नाही, वाईटही राहत नाही. कुणाला? तमोगुण माणसा. अंगी अंग मोडा मोडी, कार्य जाती अनावडी, नुसदीची परबडी जांभयांची. केवळ जांभळ्या देत राहणार आळस. कोणतंही काम सांगा, कार्य जाती अनावडी, कोणत्याच कार्याची त्याला आवड राहत नाही. त्यामुळं परमार्थाला अत्यंत पोषक हा कोण आहे? सत्वगुण आहे. कारण सत्वगुणी पुरुष हा भौतिक पदार्थाच्या आसक्तीत राहत, निरासक्त होऊन केलेली कर्म ही बाधा करीत नाही. काय ऐकणारी जरा वजनदार माणसं आहेत म्हणून बोलतो. निरासक्त होऊन केलेली कर्म ही बाधा करीत नाहीत. बाधा की कोणत्याही टोकाची असो. भोग देखील निरासक्तीनं भोगले तर त्याचा यत्किंचितही परिणाम होत नाही. ज्ञानोबरायची ओवी देत. इंद्रियाचे निमेळे विषयावरी तरी लोळे, परी हात पावोन मेळे उदास वृत्तीच्या विढाला. आसक्ती रहित केलेली भौतिक कर्म बाध्यबाधक भाव संबंधात येत नाही. म्हणून ज्ञानोबरायची हायेस्ट ओवी आहे. निरासक्त होऊन केलेली कर्म किंबहुना आसक्ती सोडून केलेली कर्म केवढ्या टोकाची, चिल्लर नाही. त्याच्या पुढे बोलायला जागा ठेवली नाही ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हणतात निरासक्त पुरुष आणि त्यांनी करता करता अचानक तया करनिया आत घडो का त्रैलोक्याचा घात. 4-2 खुना नाही, धापात माणसं मारणं नाही. घडो का त्रैलोक्याचा घात, परितीने केली हे मात बोलू नये.
का उदासीन वदासीन मसक्तम तेषु कर्मसु असक्तम न इति उदासीनम औदासीन्याः उदासीनाता देह ब्रह्मरूप देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या. नाही तर अर्जुनानं एवढी गुरुजन मारल्यावर अर्जुनाला पाप लागावा का लागू नये? अर्जुन स्वतः बोलतो. अर्जुन म्हणतो देवा आमच्या घरगुती भांडणाचा दुरुपयोग तू घेशील काय? वध करुणी गोत्रजाचा वसवटा होऊनी दोषाचा मज जोडीलाशी तू हातीचा दुरी होशी. देवा दैवयोगानं हाताला लागलास मी माणसं ते पत पकरू करू साधं स्वप्न पडणार कुणाचं देवाचं म्हण. चांगली चांगली पारमार्थिक माणसं कुणाला म्हशीची शिंग दिसते कुणाला महाग काहीतरी पळालेलं दिसत. सापत महाग लागला आणि पळता पळता ठेस लागली पडून आपण महागून आला बरं झालं स्वप्नवारी गेला. असलाच कुटाणा जास्त आहे. पारमार्थिक माणसाला त्याची स्वप्न पडावीत का पडू नये? पडलीच पाहिजे मेहरबानी काय. पण अर्जुन म्हणतोय देवा दैव योगानं हाताला लागलाच आणि तो हाताला येणं म्हणजे हरी आला हाता मग कैची भय चिंता त्याची सरली एरधार झाला सुफळ व्यापार. दैव योगानं हाताला लागलाय मला चकली हरशी कारण वसवटा होणी दोषाचा आणि मज जोडीला तू हातीचा दुरी होशी. अर्जुन सुंदर बोललाय. गुरु नहत्वा हि महान भावा श्रेयो भोक्तुम भैक्षमपी हलोके अत्वार्थ कामांस्तु गुरु भुंजीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् विहर अर्जुन म्हणतो देवा गुरुजनांना मारणं ही काही महानुभावी पुरुषाची लक्षण आहेत का? आत्मानुभवी पुरुषाचं काम आहे का? गुरुजनांना मारणं चांगलं आहे का असं अर्जुन बोलायला? त्यावेळेला देवानं पक्का विचार केला. अर्जुनाचं बोलणं चुकीचं आहे का? चुकीचं नाही. मग देवानं अशी युक्तिवाद केला कसे आग्या मोहळ जरी झाडायचं असलं अंगाला औषध लावून गेल्यावर माश्या जवळ येत नसतात. काय काही अशी औषध आहेत अंगाला लावली की आग्या मोहळ बाजूला घोंगल पण जवळ नाही येणार. तसं कितीही दांडग पाप असलं तरी अंगाला नाही लागलं पाहिजे ही व्यवस्था झाली पाहिजे पहिली. मग मोकळ्या मनानं पाप करायला काही हरकत नाही. पाप अंगाला लावू नये आम्ही विनोदानं सांगत असतो त्याचा वाईट अर्थ घेऊ नका. घोटाळे वाईट आहेत का सापडणं वाईट आहे? विडाला विडाला वाईट का आहे? सापडणं वाईट आहे ना. पाप वाईट नाही पापाची आसक्ती वाईट. आसक्ती सोडून केलेली कर्म बाधा करतच नाही.
13व्या अध्यायात ज्ञानाची 18 लक्षण सांगत असताना आसक्तीर्ण विश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वा मिष्टानिष्टोपपत्तिषु. 13व्या अध्यायात ज्ञानाची 18 लक्षण सांगत असताना हे सुंदर लक्षण सांगतात. कोणती? आसक्तीर्ण विश्वंग कस्मिनी विषयीषु पुत्रदार गृहादिषु. म्हणून त्याच्यावर ज्ञानवराची ओवी ऐका. ये रवी गृहदारा पुत्री नाही जया मैत्री जाणतोची धात्री ज्ञानाशी गा. ज्याला जीवनामध्ये आसक्ती दोष राहत नाही हा सारा प्रताप सत्वगुणाचा आहे. रजोगुण असेल आसक्ती सुटत नसते. तमोगुण असेल तर चुका होत राहणार. कितीही जाणून वागायचं ठरविलं तरी कळत न कळतपणे का होईना चुका. ही तमोगुणाचा प्रताप आहे. प्रमाद शब्द वापरलाय. प्रमाद आलस्य निद्रा अभिस्तन निबधनाति भारत. भगवान म्हणतात अर्जुना 3 पास आहेत. प्रमाद, आळस आणि निद्रा ही तमोगुणाचे 3 पास आहेत. प्रमाद म्हणजे प्रमाद शब्दाचे 2 अर्थ केले प्रामुख्याने. प्रमाद म्हणजे घोडचूक आणि प्रमाद म्हणजे तरुण स्त्री. अशा प्रमाद शब्दाच्या प्रकर्षेण माद्यती इति प्रमाद. सामान्य चुका नाही, घोड चुका करतो माणूस, त्याचं नाव आहे प्रमाद. आणि कशामुळं? ही सारा प्रताप रजोगुणाचा. सत्वगुण एकटाच असेल तर तो जगाच्या मालकाच्या अंतःकरणाचा आवडीचा विषय. मग तयाचा हरिख वाटे देवा. सत्वगुणाला फारशी लेकर नाहीत ना, एकच पोरग. कोणाला? सत्वगुणाला एकच पोरग आहे. पोरग बी इतकं बाणेदार आहे. कोणाचं? सत्वगुणात. सत्वात समजायते ज्ञानम. सत्वात ज्ञानम समजायते. सम्यक प्रकारे ज्यांनी प्रादुर्भावे. सत्वगुणापासून एकुलत एक पोरग तयार होते, त्याचं नाव ज्ञान. म्हणून ज्ञान प्राप्तीसाठी पहिला सत्वगुण अपेक्षित आहे, गरजेचा आहे. सत्वात ज्ञानम समजायते. रजोगुण रजसो लोभ एव च. रजोगुण लोभाला जन्म घालतो आणि लोभ दोन्ही बाजून वाईट असतो. लोभ सुटत नसतो. तमोगुणाचा तर विषयच नाही. म्हणून सत्वगुणात सर्वात महत्वाचं जर काय, रजोगुणाला 2 मुले. रजोगुणाला किती मुलं आहेत? 2 पोरं. 2 कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. आणि तमोगुणाला लेकरू बाळच झालं नाही. मला लग्न झालं पण लेकरू बाळ झालं नाही त्याला. कुणाला? तमोगुणाला मूलबाळ नाही. त्याच्यामुळे त्यानं काय विचार केला, उग कुणाला तरी इस्टेट देण्यापेक्षा भावाच्या पोराला देऊ. भावाची पोरं जवळ केली. कोण कोण? रजोगुण तमोगुण. रजोगुण तमोगुण ही दोन्हीच्या दोन्ही पुतणे आवडली ना. कुणाला? तमोगुणाला. ज्ञानोबा म्हणतात ना, हे रजास्तव झाली परी तमासी पडियंते भले तेने निज पदया दिदले प्रमाद मोह. ही रजोगुणाची मुलं खरी, पण धाकट्या चुलत्याला आवडली. त्यांचं कार्य चांगलं. कुणाचं? कामातून क्रोधाचं. काम फार सुंदर महाराज. दोघच आहे, संबंध जगावर त्यांची चलती आहे. 5-5 हजार गँगस्टरच्या टोळ्या आहेत मुंबईमध्ये, पण एक मुंबई सारखं शहर कव्हर करता आलं नाही. किती किती गँगस्टर? 5-5 हजार म्हण एका टोळी. बेछूट जिंदगीवर उदास झालेले. कोणाला बॉक्साची कोणाला मारायची तयारी. एवढी 5-5 हजार टोळी एका टोळीत असून एक ती मुंबई कव्हर करता आली नाही. ही दोघच असताना
ययाचे बंड जगावरी. इतकं वजनदार गिरायक ती दोघच्या दोघं. कोण? कामन क्रोध. धडक मारेली शंकरा तीन ब्रह्माचा मातेरा. धडक मारेली शंकरा तीन ब्रह्माचा मातेरा. चंद्राच्या पाशी दराराला दिला जेने. येडका मदन केवळ पंचाण. येडका मदन केवळ पंचाण. येडका धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. ब्रह्मदेवाचं तर मात्रच केलं मला. इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेनी. इतकी वजनदार गिरायक. कोण? कामन क्रोध. त्यामुळे धाकट्या तुलत्या यांचं कार्य आवडलं. त्यांनी त्याच्या नावावर आलेली जी इस्टेट आहे आपल्याला मूलबाळ नाही ना, मग ह्याला देऊन टाका म्हणून रबीची 2 तुकडे चांगल्या पिकाची. हा कोणते कोणते? तेने निज पदया दिदले प्रमाद मोह. प्रमाद दिला कामाला आणि मोह दिला क्रोधाला. पण कुठेही जगात क्रोध निघाला तर मोह घेतल्याशिवाय निघत नाही. क्रोधात भवति सम्मोहस. सम्मोहात स्मृती विभ्रम. स्मृती भ्रंशात बुद्धिनाशोन बुद्धिनाशात प्रश्यति. त्याच्यामुळं कामन क्रोधाची चलती इतकी झाली. किती? अहो ही केंद्रातली विरोधी नेते. कुठले? इथले नाही. जिथून टोटल फायली मंजूर होतात त्या केंद्रात ही तळ ठुकून बसलेली. कुठं कुठं बसलीत? केंद्रात. सत्ताधारी जेवढ्या पावरनं काम करतात किंबहुना 1 काकण पावर कोणाला? विरोधकाला असते. सत्ताधाऱ्याला तरी चापून चुकून शिस्तीत विरोधकाला कसल्या बी उभ्या आडव्या उड्या मारता येतात. म्हणून तिथं म्हटलंय या शरीरात सत्ता कुणाची आहे? चैतन्याची. या शरीरात सत्ता कुणाची आहे? चैतन्याची. ज्ञानवराची भाषा आहे. चैतन्याची शेजारी. कामन क्रोध कुठे? चैतन्याचे शेजारी. बैसती ज्ञानाच्या एका हारी. सक्का तुला भाऊ ना. कोण? सत्व गुणाचं पोरगे ज्ञान त्याची चलतीये. पण त्या ज्ञानाच्या पंक्तीला मांडीला लावून ही जेवायला बसलेले असतात. बैसती ज्ञानाच्या एका हारी. म्हणून सापडती ना महामारी पंडू सुता. विढाला